रुद्राक्ष म्हणजे नक्की काय? या क्वेश्चनपासूनच आपण सुरुवात करूया. रुद्राक्ष म्हणजे रुद्र आणि अक्ष म्हणजे महादेवाचे डोळे. आपल्या महादेवांना जो रुद्राक्ष आणि भस्म धारण करतो तो भक्त खूप प्रिय आहे. जो खरोखर महादेवांचा भक्त आहे त्याने रुद्राक्ष तर नक्कीच धारण करावं मी तर म्हणते. दिवशी धारण करायचं आहे. हो. सोमवार हा दिवस, शुक्ल पक्षातला सोमवार हा एक दिवस आहे. नंतर महाशिवरात्र अतिशय ऑस्पिशियस म्हणून मानला जातो. नंतर श्रावण महिन्यामधले सोमवार त्या दिवशी तुम्ही घालू शकता. शनी प्रदोष किंवा कुठलेही प्रदोष आहेत तेव्हा तुम्ही घालू शकता रुद्राक्ष. आणि हे जे चांगले चांगले दिवस आहेत की जसं नवरात्रीमध्ये रुद्राक्ष घालावा. रुद्राक्षमध्ये ऑलरेडी शिवाची शक्ती असते, त्याला काही आपल्याला म्हणजे करायचं नसतं किंवा ते जसं आपण क्रिस्टल चार्ज करतो तसं काही चार्जिंग वगैरे करायचं नसतं. पण मी काय करते ना, म्हणजे आमच्याकडे आम्ही असं करतो की आम्ही त्याच्यावरती एक लघुरुद्र करतो रुद्राक्षांवरती आणि मग आम्ही आमच्या क्लायंटला देतो. पण प्रत्येकाने स्वतः मी जे मला मगाशी प्रोसिजर सांगितली ती करावी आणि रुद्राक्ष धारण करावा की तुम्ही स्वतः तो हातात घेऊन त्याचा मंत्र म्हणावा आणि तो रुद्राक्ष धारण करावा. हॅलो एव्हरीवन, दिस इज आकांक्षा आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं इव्हॉल्व विथ आकांक्षामध्ये. आजच्या या खास भागामध्ये आपण एका खास विषयावरती चर्चा करणार आहोत, ते म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्व, त्याचे ऊर्जात्मक फायदे आणि आपल्या जीवनावर त्याचा होणारा परिणाम याची सविस्तर माहिती आपण या भागात देणार आहोत. आणि तीच माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहे ऍस्ट्रोलॉजर आणि क्रिस्टल आणि रुद्राक्ष हीलर सौ मधुरा पंडित मॅम. नमस्ते मॅम. नमस्ते. पार्वती पते हर हर महादेव. मॅम, याआधीही आम्ही तुमच्यासोबत खूप पॉडकास्ट केलेले आहे, पण रुद्राक्ष आणि त्याचे महत्व सो असा हा भाग आहे, तर आपण ह्या भागात संपूर्ण रुद्राक्षाविषयी जाणून घेणार आहोत. हो नक्कीच. तर रुद्राक्ष म्हणजे नक्की काय, या क्वेश्चन पासूनच आपण सुरुवात करूया. रुद्राक्ष म्हणजे रुद्र आणि अक्ष म्हणजे महादेवाचे डोळे. तर ह्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे. श्रीमद देवी भागवत पुराण आणि शिवपुराण यामध्ये सांगितलेले आहे की त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याचा वध करण्यासाठी अघोरा नावाचं शस्त्र हवे होते. तर त्याच्यासाठी महादेवाने 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून जे आनंदाश्रू पृथ्वी तलावरती पडले त्याच्यातून रुद्राक्षाच्या वृक्षाची उत्पत्ती झाली. तर हे रुद्राक्ष ऑलिव्ह फॅमिलीतले मानले जातात. हे रुद्राक्षची फळं ही अशी असतात, ऑलिव्ह कलरची. आणि मग हे कव्हर काढल्यानंतर आतमध्ये रुद्राक्ष आपल्याला मिळतं. मग हे रुद्राक्ष सगळीकडे अवेलेबल आहे? रुद्राक्ष ॲक्च्युली 1500 ते 2000 फीट उंच अशा पर्वतीय रांगांमध्ये रुद्राक्षाची झाडं आपल्याला आढळून येतात. ती साधारणतः साऊथ ईस्ट एशिया, नेपाळ, नंतर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश इथे आपल्याला आढळून येतात. थंड देशामध्ये आपल्याला आढळून येतात. रुद्राक्षाचं एक्झॅक्टली महत्व काय? रुद्राक्षाचं महत्त्व अपरंपार आहे. म्हणजे रुद्राक्षाचं महत्त्व जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. आपल्या खूपशा ग्रंथांमध्ये रुद्राक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे. जसं आपल्याला माहिती आहे शिवलीलामृत, शिवलीलामृताचा 11वा अध्याय त्यात सांगितलं आहे, सूत म्हणे शौनकादिकांप्रती जो भस्म रुद्राक्ष धारण करते त्यांच्या पुण्यास नाही मेती त्रिजगती तेची धन्य. बरोबर. आणि त्याच्यामध्ये हे पण सांगितलेलं आहे की महानंदा नावाची जी नर्तिका होती तिचे कुक्कुट आणि मरकट 2 जे प्राणी होते त्यांना ती रुद्राक्ष धारण करायची आणि मग त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये तो सेनापतीचा मुलगा आणि एक राजाचा मुलगा जन्माला आला. म्हणजे ह्या ग्रंथांमध्ये हे पण सांगितलं आहे की जेव्हा पशु पण रुद्राक्ष धारण करतो तर तो शिवलोकी प्राप्त होतो. सो एवढी याची महिमा आहे. तसंच आपण जर रुद्राक्ष चिखावरती धारण केला तर त्रिवेणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं. तसेच रुद्राक्ष धारण केल्याने 1000 गोदान केल्याचं पुण्य मिळतं. 4 वेद 18 पुराण हे वाचल्याचे जे पुण्य मिळतं ते रुद्राक्ष धारण केल्याने मिळतं. सो रुद्राक्षाची महिमा इतकी अपरंपार आहे की ती सांगूच शकत नाही. म्हणजे एवढी त्याचं महत्त्व आहे. आणि आपल्या महादेवांना जो रुद्राक्ष आणि भस्म धारण करतो तो भक्त खूप प्रिय आहे. जो खरोखर महादेवांचा भक्त आहे त्याने रुद्राक्ष तर नक्कीच धारण करावं मी तर म्हणते. आता आपण रुद्राक्षाबद्दल बोलतोय, बरोबर. तर मग ह्याची ऑथेंटिसिटी आपण कशी ओळखायची? आता रुद्राक्ष एकतर पाण्यात आपण डीप केल्यानंतर तो खाली बुडतो. बरोबर. दुसरं म्हणजे ना एक्सरे हा एक
ऑथेंटिक मेथड आहे की एक्सरे जेव्हा आपण काढतो म्हणजे डेंटल एक्सरेची मशीन असते तर त्याच्यामध्ये ना त्याची बीजे दिसतात. दोन मुखी रुद्राक्ष असेल तर त्याची दोन बीज दिसतात, आपल्या दोन लाईन असतात, दोन बीज दिसतात. तर ही एक्सरेची ऑथेंटिक मेथड आहे. हं. सो म्हणजे दोन बीज आतमध्ये आहेत म्हणजे तो दोनमुखी हा, रुद्राक्ष, बरोबर. तीन बीज आहेत म्हणजे तो तीनमुखी रुद्राक्ष. बरोबर. मग आपण जेव्हा मुख हे जे बघतो रुद्राक्षांचे, तर मग नॉर्मल लाईफमध्ये आपण किती ते किती मुखी रुद्राक्ष वापरले पाहिजे? आता हे शिवपुराण आणि आपलं श्रीमद देवी भागवत पुराण आहे, त्याच्यामध्ये 1 ते 14 मुखी रुद्राक्ष आपला जो नॉर्मल सांसारिक माणूस आहे त्यांनी घालावे असं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचे जे रुद्राक्ष आहेत ते पण घालू शकतात, पण त्याची एनर्जी खूप हाय असते. जे आपले ऋषीमुनी आहेत की ते फक्त तपश्चर्या करतात, त्यांना ते रुद्राक्ष ते धारण करतात की त्याची एनर्जी ते रिसीव्ह करू शकतात. आता तुम्ही एनर्जी बद्दल बोलला, तर आपण जेव्हा कुठलीही रत्न धारण करतो तर त्याच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही इफेक्ट्स असतात. मग रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्याचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही इफेक्ट्स असतात का? नाही, रुद्राक्ष धारण केल्याने काही निगेटिव्ह इफेक्ट नसतात, कारण रुद्राक्ष शेवटी शिवाचं बीज आहे. त्याने तुमचं फिजिकल, तुमची मेंटल, तुमची स्पिरिच्युअल ग्रोथच होते. आपण नॉर्मल आयुष्यामध्ये किती मुखीपर्यंत रुद्राक्ष वापरू शकतो? आपल्या शिवपुराण आणि श्रीमद देवी भागवत पुराणामध्ये 1 ते 14 मुखी रुद्राक्ष आपलं नॉर्मल जे सांसारिक मनुष्य आहे तो वापरू शकतो. आणि त्याच्या पुढचे रुद्राक्ष त्याची एनर्जी खूप हाय असते, तर ते रुद्राक्ष आपण म्हणजे सजेस्ट करत नाही, कारण ते जे ऋषीमुनी जे तपश्चर्या करतात ते हे रुद्राक्ष घालू शकतात. आता तुम्ही 1 ते 14 मुखी म्हणालात, तर हं. आपल्या ऑडियन्सला आपण थोडीशी माहिती देऊया का सविस्तर? हो, नक्की. प्रत्येक मुखी नक्की, रुद्राक्ष. नक्की. हो, हो, हो. आपण एकमुखी रुद्राक्षाने सुरू करूया. हो. एकमुखी रुद्राक्ष हे शिवस्वरूप आहे. शिवपुराणामध्ये शिवाने सांगितलंय की ह्याच्यामध्ये स्वतः मी आहे. सो तो खूप ऑस्पिशियस असा रुद्राक्ष आहे आणि खूप रेअर पण आहे. त्याचा जो प्लॅनेट आहे, रुलिंग प्लॅनेट, तो सूर्य आहे. तर हा रुद्राक्ष घातल्याने तुम्हाला तुमचे जे लीडरशिप क्वालिटी आहे, तुमचं जे मॅनेजरिकल स्किल आहे, त्या एन्हान्स होतात. पॉवर, ऑथॉरिटी रिलेटेड तुम्ही काही काम करत असाल, ते काम करताना तुम्ही हा रुद्राक्ष धारण करावा. तसंच गव्हर्नमेंट रिलेटेड काही तुम्ही जॉब करत असाल की गव्हर्नमेंटमध्ये UPSC, MPSC ह्या एक्झाम तुम्हाला द्यायच्या आहेत. गव्हर्नमेंटच्या जे काही ऑफिसर्स जे आहेत ते हे रुद्राक्ष धारण करू शकतात. सो हे रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला तुमच्यामध्ये एक सूर्याचं तेज येतं, कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट होतो. तर असं हे एकमुखी रुद्राक्ष आहे. दोनमुखी रुद्राक्ष. हो. दोनमुखी रुद्राक्षची देवता अर्धनारीश्वर म्हणून म्हटलेलं आहे आणि त्याचा रुलिंग प्लॅनेट चंद्र आहे. तर अर्धनारीश्वर म्हणजे शिवशक्तीचं हे मिलन चं एक स्वरूप म्हणून मानलं जातं आणि त्याचा जो रुलिंग प्लॅनेट चंद्र आहे तो मनाचा कारक आहे. तर हा रुद्राक्ष धारण केल्याने आपल्याला मानसिक शांतता मिळते. म्हणजे मेंटल स्ट्रेस किंवा अँझायटी किंवा डिप्रेशनमध्ये माणूस जात असेल तर त्याने हा रुद्राक्ष धारण करावा. आपलं मानसिक संतुलन राहतं. आणि हा रुद्राक्ष जो आहे हा फर्टिलिटीसाठी पण वापरला जातो. तीनमुखी रुद्राक्ष. हो. तीनमुखी रुद्राक्षाची देवता आहे अग्निदेवता आणि त्याचा रुलिंग प्लॅनेट मार्स आहे. तर ह्या रुद्राक्षाची अशी महिमा आहे की हा रुद्राक्ष घातल्याने तुमचे जे पूर्वकर्म जे आहेत, पूर्वकर्मामध्ये तुम्ही जे काही पाप केलेले आहेत त्याचा नाश होतो. सो हा रुद्राक्षची जी देवता अग्नी आहे ती तुमचं जे पूर्वापासूनचं तुमचं जे काही तुम्ही आत्ता पण जे काही वाईट कर्म केले असेल त्याचा नाश होतो. आणि मार्स जो रुलिंग प्लॅनेट आहे तो तुम्हाला एक करेज देतो. हा रुद्राक्ष जे मांगलिक लोक असतात की त्यांचा ॲस्ट्रोलॉजीमध्ये मंगळ आहे, ते लोक हे रुद्राक्ष धारण करू शकतात. अच्छा, म्हणजे ती एनर्जी त्यांची बॅलन्स. हां. जर डॉक्टर आहेत, नंतर सैनिक आहेत, हा रुद्राक्ष धारण करू शकतो. ओके, कारण की मंगळाशी रिलेटेड हां, बरोबर. काम आहे. बरोबर. चारमुखी रुद्राक्षाबद्दल. हो. चारमुखी रुद्राक्षाची देवता ब्रह्मा आहे आणि त्याचा रुलिंग प्लॅनेट बुध आहे, मर्क्युरी. तर असं म्हणतात की चारमुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर तुम्हाला चारही दिशांमधनं तुम्हाला विजय प्राप्त होतो. हां. आणि हा जो रुद्राक्ष आहे हा आपली बौद्धिक क्षमता वाढवतो आणि तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे ते तुमचं खूप इम्प्रूव्ह होतं. हा रुद्राक्ष स्टुडंटना मी आवर्जून सांगेन की हा रुद्राक्ष त्यांनी घातला पाहिजे, की तुमची मेंटल एबिलिटी इम्प्रूव्ह होते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं
आणि तुमची कम्युनिकेशन स्किल पण खूप चांगली होते. स्टुडंट आहेत, टीचर आहेत किंवा कम्युनिकेशन रिलेटेड ज्यांचं काम आहे, त्यांनी हा रुद्राक्ष धारण करावं. म्हणजे जर्नलिस्ट आहेत, मीडिया रिलेटेड आहेत, की त्यांना बोलायचं असतं, त्यांनी हा रुद्राक्ष धारण करावा. 5 मुखी रुद्राक्ष. पाचमुखी रुद्राक्षाची जी देवता आहे ती कालाग्नी देवता आहे आणि त्याचा जो रुलिंग प्लॅनेट ज्युपिटर आहे. हा रुद्राक्ष याला मास्टर बीड म्हटलं जातं. कारण हा रुद्राक्ष सदाच प्रमाणात अवेलेबल आहे. म्हणजे हा रुद्राक्ष 70% त्याचं हार्वेस्टेशन होतं. अच्छा. हां. आणि हा रुद्राक्षाची जी महिमा आहे ती अशी आहे, की अकाल मृत्यूपासून हा प्रोटेक्ट करतो. तर हा रुद्राक्ष कोणीही बिगिनर्स असतील त्यांनी पाचमुखी रुद्राक्षापासून सुरुवात करावी. तो रुद्राक्ष घातल्यामुळे तुम्हाला सगळं हेल्थ, वेल्थ सगळंच तुम्हाला मिळतं. 6 मुखी रुद्राक्ष. सहामुखी रुद्राक्षाची देवता कार्तिकेय आहे. त्याचा रुलिंग प्लॅनेट व्हीनस आहे, शुक्र. तर कार्तिकेय पण शंकराचे पुत्र आहेत आणि ते पण बुद्धीचे कारक म्हणून मानले जातात. तर हा रुद्राक्ष पण स्टुडंटला रिकमेंड केला जातो. आणि त्याचा शुक्र जो आहे, शुक्रचं रुलिंग प्लॅनेट आहे, तो तुम्हाला जे लोकं क्रिएटिव्हिटीमध्ये आहेत, जे लोकं ॲक्टर आहेत किंवा हॉटेल बिझनेसमध्ये आहेत, ज्वेलरी बिझनेसमध्ये आहेत, त्यांनी हा रुद्राक्ष धारण करावा. 7 मुखी रुद्राक्ष. सातमुखी रुद्राक्षला तर तो खूप म्हणजे माझा फेव्हरेट रुद्राक्ष आहे. कारण तो रुद्राक्ष मी ज्यांना माझ्या क्लायंट्सला दिला, त्यांना खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. सातमुखी हे जे बीड आहे, हे सगळ्यांनी प्रत्येकाने धारण करावं. कारण त्याची देवता आहे ती महालक्ष्मी आहे. हां. आणि 7 ऋषींचा आशीर्वाद पण प्राप्त होतो हा रुद्राक्ष धारण केल्याने. आणि त्याचा रुलिंग प्लॅनेट जो आहे तो शनी महाराज आहे. तर कसं असतं ना, की आपल्या लाईफमध्ये एक तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम्स असतात आणि नॉर्मल माणसाला प्रॉब्लेम कधी येतात, तर शनी महादशा, शनीची 7.5. तर हा रुद्राक्ष कायम घालून ठेवल्याने तुम्हाला ॲटलीस्ट तुमची हेल्थ, वेल्थ सगळं चांगलं राहील. फायनान्शियल स्टॅबिलिटी येते. तुमचे जे काही फायनान्शियल लॉसेस होतात ते पण क्युअर होतात. म्हणजे फायनान्शियल लॉसेस पण जे असतील झाले ते पण हळू भरून निघतात. आणि ह्या रुद्राक्षाला ना अनंता असं म्हटलेलं आहे. ह्या रुद्राक्षामध्ये अनंत इन्फायनाईट पॉवर आहे. हा रुद्राक्ष अतिशय सुंदर रुद्राक्ष आहे आणि तो सगळ्यांनी घालावा असं मी सांगेन. 8 मुखी रुद्राक्ष. आठमुखी रुद्राक्षाची देवता आहे ती आहे गणपती बाप्पा आणि त्याचा प्लॅनेट आहे राहू. सो गणपती बाप्पा आपल्या संकटनाशन गणपती बाप्पा आहे. तर ज्या लोकांना वारंवार संकटं येत आहेत, की त्यांना काहीच समजत नाही, की मला आता काही मार्गच मिळत नाही, की मी आता कुठे जाऊ? खूप ऑब्स्टॅकल्स येत आहेत. तर हा रुद्राक्ष धारण करावा. हा ऑब्स्टॅकल रिमूव्हर म्हणूनच वापरला जातो. ह्याचा जो प्लॅनेट आहे राहू, तर राहूच्या महादशेमध्ये राहूची काही अंतर्दशा किंवा राहू जर मॅलेफिक असेल चार्टमध्ये, तर हा रुद्राक्ष घालावा, की तुमचे सगळे ऑब्स्टॅकल्स रिमूव्ह होतात. सॉरी टू इंटरप्ट. आता आपण 8 मुखी रुद्राक्षांपर्यंत आलेलो आहोत. पण आता तुम्ही मगासपासनं दशा, महादशा, अंतर्दशा हो. असं म्हणताय. तर मग हे जे रुद्राक्ष आहे, हे पत्रिका बघून जर आपण घातले, तर ते जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट देतात का? हो. पत्रिका बघून घातले आपण जर सांगितलं म्हणजे मी रेकमेंड करते, तेव्हा त्याचा चांगलाच फायदा होतो. कारण कसं असतं ना, की आपलं सगळं म्हणजे म्हणतात ना, की दशेचा सगळा खेळ असतो. सो आपल्याला जशी दशा येते तसं आपलं लाईफ चेंज होत असतं. तर आपण दशेप्रमाणे रुद्राक्ष धारण केलं तर आपली ती दशा आपल्याला ती एक इझी जाते. शनी महादशा, राहू महादशा असेल किंवा काही निगेटिव्ह दशा चालू असेल आपल्याला, की म्हणजे चार्टप्रमाणे, तर मग ती दशा थोडी म्हणजे इझी होऊन जाते. म्हणून रुद्राक्ष जर तुम्ही ॲस्ट्रोलॉजिकल चार्ट बघून जर घातला, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. ओके. हं. सो मच. आता आपण पुन्हा हो. 9 मुखी रुद्राक्ष याच्याकडे हो. वळूया. हो. नवमुखी रुद्राक्षाची देवता आहे नवदुर्गा. पण त्याचा रुलिंग प्लॅनेट केतू आहे. तर हा रुद्राक्ष धारण केल्याने नवदुर्गेचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. हां. आणि हा रुद्राक्ष ना फिमेलसाठी जास्त रिकमेंड केला जातो. कारण त्याच्यामध्ये नवदुर्गाची शक्ती आहे. आणि फिमेल्सचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, काहीही प्रॉब्लेम्स असतील, फिजिकल, मेंटल प्रॉब्लेम्स असतील, तर हा रुद्राक्ष घातल्याने ते क्युअर होतात. हा रुद्राक्ष केतूने रूल्ड आहे. तर जे लोकं रिसर्चमध्ये आहेत, सायंटिस्ट आहेत किंवा ऑकल्ट प्रोफेशनमध्ये आहेत, त्यांनी हा रुद्राक्ष धारण करावा. 10 मुखी. हो. 10 मुखी रुद्राक्ष जो आहे, तो विष्णूचा दशावतार ने डिनोट केलेला आहे आणि त्याचा रुलिंग प्लॅनेट अगेन ज्युपिटर आहे. तर असं म्हटलं जातं, की हा रुद्राक्ष घातल्याने तुमचे 10ही दिशांनी तुमचं प्रोटेक्शन होतं.
हां. आणि 1 ते 9 मुखी रुद्राक्षाची जी पॉवर आहे, ती 10 मुखी रुद्राक्षामध्ये आहे, असं म्हटलं जातं. आणि हा रुद्राक्ष ब्लॅक मॅजिक आणि इव्हिल आयसाठी पण वापरला जातो. ज्या लोकांना झोपेचा प्रॉब्लेम आहे, ज्यांचा मेंटल पीस हवा आहे, त्यांनी पण हा रुद्राक्ष धारण करावा. हां. आणि असं म्हटलं जातं, की जर हा रुद्राक्ष धारण केला, तर तुमच्या 7 पिढ्यांना प्रोटेक्शन मिळतं. 11 मुखी रुद्राक्ष. 11 मुखी रुद्राक्षाची देवता आहे हनुमान बाप्पा आपले आणि त्याचा जो रुलिंग प्लॅनेट आहे तो मार्स आहे. तर ज्यांना हनुमंता एवढी पॉवर पाहिजे आहे, ज्यांना करेज हवे आहे, त्यांनी हा रुद्राक्ष धारण करावा. हा रुद्राक्ष पण इव्हिल आय आणि आपलं जे ब्लॅक मॅजिक आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट करतो. ह्या रुद्राक्षामध्ये 11 एकादश रुद्रांची पॉवर आहे, असं म्हटलं जातं. आता हा रुद्राक्षाचा रुलिंग प्लॅनेट पण मंगळ आहे. तर मांगलिक लोकांनी हा धारण करावाच. आणि ज्या लोकांना जे लोकं जमीन रिलेटेड काम करतात, लाइक सिव्हिल इंजिनियर आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत किंवा रिअल इस्टेट एजंट आहेत, ज्यांचं भूमीशी कनेक्शन आहे, त्या त्या लोकांनी हा रुद्राक्ष धारण करावा. 12 मुखी रुद्राक्ष. येस. 12 रुद्राक्षाची जी देवता आहे, ती सूर्य आहे. अगेन सूर्य आणि विष्णू आणि त्याचा रुलिंग प्लॅनेट पण सूर्य आहे. तर ज्यांना एकमुखी रुद्राक्ष घालून काही इफेक्ट म्हणजे त्यांना अपग्रेड करायचं आहे, त्यांनी 12 रुद्राक्ष घालायचा. तर तुमचं अजून तुम्ही ते स्किल्स तुमचे अजून एन्हान्स होतात. हां. तर 12 रुद्राक्ष आहे हा मेनली हेल्थसाठी वापरला जातो. म्हणजे त्यांना हेल्थ इश्यू, मल्टिपल हेल्थ इश्यूज आहेत, त्यांनी हा रुद्राक्ष धारण करावा. तुम्ही मगाशी म्हणालात की 1 मुखी हा रेअर बीड आहे. हो. पण मग 12 मुखी सुद्धा रेअर बीड आहे नाही. का? 12 अवेलेबल असतं म्हणूनच कधी-कधी एकमुखीला रिप्लेस केलं जातं 12 हां. आणि पॉलिटिशियन पण हा रुद्राक्ष घालू शकतात. कारण शेवटी सूर्य आहे, तर गव्हर्नमेंट साठी म्हणजे ज्यांना इलेक्शन जिंकायचं आहे, त्यांनी हा रुद्राक्ष धारण केला पाहिजे. 13 मुखी रुद्राक्ष. 13 रुद्राक्षाचा जो जी देवता आहे ते इंद्रदेव आणि कामदेव आहे आणि त्याचा रुलिंग प्लॅनेट अगेन व्हीनस आहे. तर आपल्याला 6 रुद्राक्षामधनं जे काही म्हणजे तुम्हाला इफेक्ट जर मिळत नसेल, तुम्हाला अजून त्याला एन्हान्स करायचं त्या क्वालिटीज, तुम्ही 13 रुद्राक्ष घालायचा. आणि ह्याची देवता जी इंद्र आहे, तर ह्याचा असा एक म्हणजे महिमा आहे की हे तुमच्या सगळ्या इंद्रियांवरती कंट्रोल करतं. म्हणजे ॲडिक्शनसाठी हा रुद्राक्ष वापरला जातो. मेनली ॲडिक्शनसाठी हा रुद्राक्ष वापरला जातो. आणि तुम्हाला सगळी लक्झरी हवी आहे, नंतर जे काही आर्टिस्ट आहेत, नंतर ॲक्टर आहेत, जे क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत, त्या लोकांनी हा रुद्राक्ष घालावा. म्हणजे असं म्हटलं जातं की साऊथचे सगळे जे ॲक्टर, ॲक्ट्रेस आहेत, हे लाईफमध्ये एकदा तरी 13 रुद्राक्ष त्यांनी घातलेलाच असतो. हां, असं म्हटलं जातं. येस. सो लास्ट बट नॉट द लीस्ट येस. 14 मुखी हो, रुद्राक्ष. हो. 14 रुद्राक्ष त्याचा अगेन ही देवता आपले महादेव आहेत आणि त्याचा रुलिंग प्लॅनेट सॅटर्न आणि मार्स दोन्ही आहेत. आता हा जो रुद्राक्ष आहे तो 7 रुद्राक्षने ज्यांना शनीची प्रॉब्लेम चालू आहेत, 7 ते होत नाही, तर त्यांनी 14 रुद्राक्ष घालायचा. हे खूपच ऑब्स्टॅकल्स येत असतील, खूपच फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत असतील, हेल्थचे प्रॉब्लेम्स येत असतील, त्यांनी हा रुद्राक्ष नक्की धारण करावा. ह्या रुद्राक्षामध्ये 1 ते 13 रुद्राक्षाची पॉवर आहे. आणि हा रुद्राक्ष पण शिवाचा म्हणजे शिवाची एनर्जी याच्यामध्ये खूप आहे. सो म्हणजे 1 ते 14 मध्ये 14 सर्वात बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम एनर्जी आहे. हे झाले 1 ते 14 मुखी रुद्राक्षांबद्दल. हो. मगाशी आपण ज्या 9 मुखी रुद्राक्षाबद्दल बोलत होतो, ते तुम्ही असं म्हणालात की हा स्त्रियांनी वापरला पाहिजे. पण मग बाकीचे रुद्राक्ष स्त्रियांनी वापरावेत की नाही? हं. आणि गर्भवती स्त्रीने रुद्राक्ष घातला पाहिजे की नाही? म्हणजे आपल्या स्त्रियांनी कुठलेही रुद्राक्ष घातले ते चालतात. असं श्रीमद भागवत पुराण आणि शिवपुराणामध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे की सगळ्यांनी रुद्राक्ष धारण करावे आणि शरीराच्या प्रत्येक अंगावरती रुद्राक्ष धारण करावे. 24/7 आवर्स रुद्राक्ष धारण करावे. असं असं दोन्ही पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. आणि असं पर्टिक्युलर सांगितलेलं नाहीये की गर्भवती स्त्रियांनी घालू नये. पण मी सजेस्ट करेन की गर्भवती स्त्रियांनी नाही घालायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये एक एनर्जी क्रिएट होत असते ना, तर ती एनर्जी कदाचित त्यांना डिस्टर्ब होऊ शकते. त्यांची हेल्थ डिस्टर्ब होऊ शकते. सो गर्भवती स्त्रियांनी नाही घालायला पाहिजे. आणि जेव्हा मासिक पाळी असते तेव्हा घालावं की नाही? मासिक पाळीसाठी असं कुठेही लिहिलेलं नाही की नाही घालायचा. आपण घालू पण शकतो. पण मी सजेस्ट करेन की म्हणजे आपलं जे संस्कृती आहे ते आत्तापर्यंत असं सांगितलेलं आहे की म्हणजे काढून ठेवतात की मासिक पाळीला थोडंसं म्हणजे नाही हे अलाउ करत. तर मग काढून ठेवावा आणि घातला तरी पण त्याचे काहीही निगेटिव्ह इफेक्ट नाही आहेत. कारण रुद्राक्ष हा 24/7 अवर्ससाठीच आपल्या महादेवाने सांगितलेला आहे की प्रत्येक
प्रत्येक वेळेला तुम्ही रुद्राक्ष धारण करा. कधी झोपताना पण घाला. पण आपण आपल्या सोयीनुसार आपण तो रुद्राक्ष रात्री झोपताना काढून ठेवतो किंवा म्हणजे बाकीच्या वेळेस जेव्हा नको असं आपण काढून ठेवतो. पण असं आहे पुराणांमध्ये की तुम्ही 24/7 आवर्स रुद्राक्ष घालून ठेवावं. मग जे मद्यपान आणि मांसाहार करतात त्यांच्याविषयी काय सांगाल? श्रीमद भागवत पुराणामध्ये उल्लेख केला आहे की मांस मदिरा खाणारे लोक रुद्राक्ष जर धारण करतात तर त्यांच्या पापांचा नाश होतो. असं असं श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे. पण शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी वर्ज्य करावा. हां. तर मी सजेस्ट करते किंवा सगळ्यांनी असं करावं की जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाता किंवा तुम्ही मद्यपान करता तेव्हा तुम्ही तो रुद्राक्ष काढून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून शुचीभूत होऊन 108 वेळा का 11 वेळा ओम नमः शिवायचा मंत्र म्हणून परत तो रुद्राक्ष घालावा, असं मी सजेस्ट करेन. मॅम आता आपण हे सगळं बघितलं की कुठला रुद्राक्ष कोणी धारण करावा, पण मग हा धारण करण्याचा काही पर्टिक्युलर विधी आहे का? हो. असं म्हटलेलं आहे की म्हणजे नुसता रुद्राक्ष धारण केलं तर त्याची तुम्हाला एनर्जी मिळतेच. पण जर त्याच्यावरती मंत्र म्हणून तुम्ही धारण केलात तर त्याची महिमा साक्षात शिवाने सांगितलंय शिवपुराणामध्ये की मी 1000 वर्ष जरी त्याची महिमा सांगितली तरी ती अपुरी पडेल. म्हणून रुद्राक्ष घालताना त्याच्या मंत्राने म्हणजे मंत्रूनच तो घालावा. त्यासाठी विधी असा आहे की रुद्राक्ष म्हणजे गंगा जलने स्नान घालावं किंवा गंगाजल शिंपडावं आणि त्याला चंदन लावावं, बेलाचं पान घालावं आणि मग तो रुद्राक्ष हातात घेऊन प्रत्येक रुद्राक्षाचे मंत्र आहेत ते मंत्र म्हणून तो रुद्राक्ष धारण करावा. ओके. 1 ते 14 रुद्राक्षांचे वेगवेगळे मंत्र आहेत. मग पर्टिक्युलर दिवशी धारण करायचं आहे? हो. सोमवार हा दिवस, शुक्ल पक्षातला सोमवार हा एक दिवस आहे. नंतर महाशिवरात्र अतिशय ऑस्पिशियस म्हणून मानला जातो. नंतर श्रावण महिन्यामधले सोमवार त्या दिवशी तुम्ही घालू शकता. शनी प्रदोष किंवा कुठलेही प्रदोष आहेत तेव्हा तुम्ही घालू शकता रुद्राक्ष. आणि हे जे चांगले चांगले दिवस आहेत की जसं नवरात्रीमध्ये रुद्राक्ष घालावा किंवा तो जो 9मुखी रुद्राक्ष आहे तो नवरात्रमध्ये घालावा असं सजेस्ट केलं जातं. आता आपण मगाशी जसं म्हटलं की ऑथेंटिसिटी हां. रुद्राक्षांची, तर तुम्ही ऑथेंटिक रुद्राक्ष अवेलेबल करून देऊ शकता का आपल्या ऑडियन्स? हो. आमच्याकडे नेपाळचे ऑथेंटिक रुद्राक्ष आहे जे सर्टिफाईड आणि चेक आहे. तर ते आम्ही अवेलेबल करून देतो. ओके. हो. मग हे रुद्राक्ष तुम्ही देताना ते काही अभिमंत्रून वगैरे असं देता का की ते असेच दिले जातात? ऍक्च्युली कसं असतं ना, रुद्राक्षामध्ये ऑलरेडी शिवाची शक्ती असते. त्याला काही आपल्याला म्हणजे करायचं नसतं किंवा ते जसं आपण क्रिस्टल चार्ज करतो तसं काही चार्जिंग वगैरे करायचं नसतं. पण मी काय करते ना, म्हणजे आमच्याकडे आम्ही असं करतो की आम्ही त्याच्यावरती एक लघुरुद्र करतो रुद्राक्षांवरती आणि मग आम्ही आमच्या क्लायंटला देतो. पण प्रत्येकाने स्वतः मी जे मला मगाशी प्रोसिजर सांगितली ती करावी आणि रुद्राक्ष धारण करावा की तुम्ही स्वतः तो हातात घेऊन त्याचा मंत्र म्हणावा आणि तो रुद्राक्ष धारण करावा. हां. ऑडियन्सचे की कोणालाही जर ओरिजिनल आणि ऑथेंटिक रुद्राक्ष हवा असेल तर मी मॅमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्ही त्यांना कॉल करून हो. रुद्राक्ष घेऊ शकता. मॅम, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. रुद्राक्षाविषयी खूप डीप आणि खूप छान माहिती मिळाली. असेच नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन आपण पुन्हा पुन्हा येत राहूया. सो कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड नेव्हर स्टॉप इव्हॉल्विंग. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड.